शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेशमाच्या रेखांनी लाल काळ धाग्यांनी, रेशमाच्या रेखांनी लाल काळ धाग्यांनी कर्नाटकी कशीदा मी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला। रेशमाच्या साडीला हात लावू नका असं म्हणण्याचे दिवस इतिहासात गेलेले आहेत आणि आता रेशमाला आपलंसं करण्याची वेळ जवळ आलेली आहे। त्या अनुषंगानेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर चंद्रकांत लटपटे यांना। सर नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सरांची ओळख करून द्यायची तर सर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत रेशीम संशोधन योजनेअंतर्गत। यांच्याकडून आपण आज या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करून घेऊया। सर सर्वात प्रथम मला रेशीम उद्योगाबद्दल सांगा। भारतामध्ये साधारणतः 5 राज्यांमध्ये हा उद्योग टिपू सुलतान राजाच्या काळापासून चालतो। त्यामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मागील 50-60 वर्षापासून हा उद्योग केला जातो। असे 22 राज्य आहेत जे अपारंपरिक पद्धतीने नवीन एक पीक पद्धती म्हणून हा उद्योग करत आहेत। बर, म्हणजे एकूणच ऐतिहासिक परंपरा असलेला असा हा उद्योग आहे असं म्हटलं तर ते चुकीचं अजिबातच ठरणार नाही। वस्त्र रामायणामध्ये महाभारतामध्ये पण याचा उल्लेख आहे। बरोबर। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या उद्योगाची सध्याची स्थिती काय आहे? तर जागतिक परिस्थिती जर बघितलं आपण तर चीन हा पहिल्या नंबरवर आहे आणि भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। बर, 8,32,000 हेक्टरवर चीनमध्ये लागवड आहे तुतीची। भारतामध्ये मात्र 1,81,000 हेक्टरवर लागवड आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता 7,500 एकरवर फक्त लागवड आहे। सर आता या उद्योगाबद्दल एक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघत असताना तुम्ही तुतीच्या झाडांचा उल्लेख केला, तर या व्यवसायाच्या नेमक्या गरजा कोणत्या आहेत, म्हणजे त्याची सुरुवात नेमकी कुठून होते याबद्दल सगळ्या शेतकरी बंधूंना सांगा। 4 प्रकारचे रेशीम कीटक आहेत। तर त्यामध्ये तुती रेशीम कीटक, इरी रेशीम कीटक, मुगा रेशीम कीटक आणि टस्सर रेशीम कीटक। तर आपण तुती रेशीम कीटक हा जो आहे तर ह्याचा 1 महिन्याचा कालावधी असतो। 1 महिन्यामध्ये तो कोश पूर्ण करतो आणि तुतीची लागवड शेतामध्ये करून आपण त्याचं कीटक संगोपन गृह तयार करून त्याचे तुतीची लागवड करून त्याचे पानं तोडून आपण कीटक संगोपन त्याचं करू शकतो आणि कोशाचं उत्पादन घेऊ शकतो। याला आपण रेशीम उद्योग म्हणतो। अच्छा, आता याच्यामध्ये जसं आपण शेतीबद्दल जर बोलायचं तर एखादं पीक त्याची पेरणी होते, ते पीक मोठं होतं आणि त्याचं उत्पादन आपल्याला मिळतं। याच्यामध्ये नेमकं उत्पादन काय असतं, म्हणजे सगळ्या शेतकरी बंधूंना जर एक थोडक्यात सांगायचं तर उत्पादन नेमकं कशाचं असतं ते सांगा। नाही, रेशीम कोशाचं उत्पादन असतं ह्याच्यामध्ये आणि तुतीचे पानं आपल्याला खाद्य म्हणून वापरावं लागतात आणि फक्त तुतीचे पानच खातं रेशीम कीटक। म्हणजे तुती रेशीम कीटक तुतीचे पानं खातं, टसर रेशीम कीटक अंजन किंवा एन झाडाचे पानं खातं, त्याच्यानंतर इरी रेशीम कीटक एरंडी किंवा मूळकंद टॅपिओका आपण ज्याला म्हणतो त्याचे पानं खातं आणि मुगा रेशीम कीटक सॅम आणि सोलू नावाच्या झाडाचे पानं खातं। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला रेशीम व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याची सुरुवात कुठून होते आणि त्याच्यासाठीच्या नेमक्या कोणकोणत्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत, कोणकोणत्या तरतुदी त्यांनी केल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करा। नाही, आता बाल्य रेशीम कीटक संगोपन जे आहे हा ह्याच्यामध्ये पहिल्या 2 अवस्था येतात। अंडी, अळी, कोश आणि पतंग ह्या किडीच्या 4 अवस्था आहेत। तर त्याच्यामध्ये अळी अवस्था ही फक्त 24 दिवसाची असते आणि या अळी अवस्थेमध्येच तिच्या जवळजवळ 4 कातावस्था असतात आणि 5 वाढीच्या अवस्था असतात। तर आपण बघतोय की पहिल्या 2 अवस्था ज्या असतात त्या फार नाजूक असतात आणि रोगात बळी पडतात, म्हणजे बळी पडण्याची शक्यता असते। त्यामुळं बाल्य रेशीम कीटक संगोपन हा स्वतंत्र वेगळा व्यवसाय आहे आणि प्रौढ रेशीम कीटक संगोपन हा वेगळा व्यवसाय आहे। तर यामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये बाल्य रेशीम कीटकचा उपयोग फार कमी होतो तुलनेमध्ये कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल किंवा आंध्र प्रदेश असेल किंवा आणखीन प्रगत जे राज्य आहेत रेशीममध्ये तर त्या राज्यामध्ये बाल्य रेशीम कीटकाचाच उपयोग होता आणि असे चॉकी रेंजिंग सेंटर तिथं प्रायव्हेट तत्वावर शासनमान्य आहेत। अच्छा, आणि आपल्याकडे ते नाही आहेत, फार कमी आहेत आणि त्याचे होणं गरजेचं आहे। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1970 मध्ये बाल्य रेशीम कीटक संगोपन केंद्राची सुरुवात कर्नाटक राज्यामध्ये ही संकल्पना रुजू झाली। त्यानंतर 1992 मध्ये 3,900 एवढे जागतिक बँकेच्या सहकार्याने रेशीम कीटक संगोपन केंद्र
पूर्ण भारतभर दिले गेले आणि मोठ्या प्रमाणावर ही चौकी मार्फत सेंटर मार्फत बाल्य रेशीम कीटकाचे अंडीपुंज, दुबार रेशीम कीटकाचे अंडीपुंज किंवा हायब्रिड्स, हे CSR हायब्रिड ज्याला आपण म्हणतो, हे पुरवले गेले. पण त्या काळात मात्र थोडेसे ते सक्सेस मिळालं नाही किंवा यशस्वी झाले नाहीत. पण हळूहळू लोकांना जेव्हा कळालं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोष त्यापासून मिळतात आणि तेच आपलं करायला पाहिजे, कारण 92% मल्टीबायोव्होल्टिन हायब्रिड त्याचंच उत्पादन भारतामध्ये आहे आणि फक्त 8% बायोव्होल्टिन किंवा दुबार रेशीम कीटकाचं जे उत्पादन पाहिजेत, आपण आंतरराष्ट्रीय ग्रेड सिल्क म्हणतो बायोव्होल्टिन, त्याचं फक्त 8% आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आता शेतकरी पूर्ण बायोव्होल्टिन किंवा दुबार रेशीम कीटक संगोपन संकरवानाचं करतायत. बरं, आता याच्यामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचा उल्लेख केला, तर त्या अनुषंगानं थोडक्यात हे रेशीम निर्मितीची जी प्रक्रिया असते ती आणि दर्जा या दोन्हीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. रेशीम कोशच जो आहे, पांढरा कोश आपण ज्याला म्हणतो, तर मूळ आपले जे इंडियन जाती आहेत रेशीम कीटकाच्या, तर त्यामध्ये प्युअर म्हैसूर आहे आणि NB4 सिरीज जी आहे ती जपानची आहे आणि सिनीची वगैरे जे प्युअर रेशेस आहेत किंवा मूळ जाती आहेत तर त्या चीनच्या आहेत. तर आपण ह्याचा संकर करून केंद्रीय रेशीम संशोधन अनुसंधान संस्था म्हैसूर येथे त्या वेगवेगळ्या जातीचा संकरवान तयार करून पूर्ण भारतभर त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार ती शिफारस केली जाते. तर तसं आपल्याकडे पण आता डबल हायब्रिड म्हणून जे संकरवान येत आहेत तर त्याचं खूप सुंदर उत्पन्न येत आहे. साधारणतः शेतकऱ्याला 70 ते 80 किलो पर्यंत 100 अंडीपुंजाला त्याचं उत्पन्न येत आहे आणि शेतकरी खूप करत आहेत, यामध्ये उद्योगामध्ये उतरत आहेत आणि खूप करत आहेत. त्यामुळे या उद्योगांना पुढे येणं आवश्यक आहे. आणि हा जो धागा आहे पांढरा धागा, तर तो त्याची थिकनेसवर त्याची दर्जा असतो अवलंबून, तर त्याला आपण डेनियर म्हणतो. तर साधारणतः बायोव्होल्टिन किंवा दुबार रेशीम कीटक संकरवांपासून उत्तम प्रतीच्या दर्जाचे म्हणजे मोर दॅन 2A ग्रेड किंवा 6A ग्रेड पर्यंत त्याचा दर्जा असतो. तर आपण 2A ग्रेड 3A ग्रेड पर्यंत त्याचा दर्जा मिळतो. तर त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. तर साधारणतः आता कुठे शेतकरी हे करू लागलेले आहेत. रेशीम योजना जी आहे तर त्या अंतर्गत आपण प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहात, तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी का घ्यावा, त्याचे काय फायदे आहेत त्याबद्दल सांगा. हां, तर हे संशोधन योजनामध्ये आम्ही संशोधन करतो वेगवेगळ्या जाती महाराष्ट्रासाठी किंवा मराठवाड्यासाठी किंवा वेगवेगळ्या विभागासाठी कशा चांगल्या राहतील, तर याचं आम्ही संशोधन करतोय. मागच्या काळामध्ये V1 या जातीचं शिफारस महाराष्ट्रासाठी केलेली आहे आणि त्यानंतर जे पानं तोडून खाऊ घालत होते रेशीम कीटकाला, तर त्याच्याऐवजी आता शूट फिडिंगसाठी आम्ही शिफारस केलेली आहे आणि ती पण सगळ्या शेतकऱ्याकडे आता पूर्ण पोहोचलेली आहे. म्हणजे आपण जे संशोधन मागच्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये तापमान बदल असल्यामुळं तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडूच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये हॉट आणि ड्राय क्लायमेट किंवा उष्ण आणि कोरडं हवामान आहे. त्यामुळे आपल्याकडे काही फायदे पण आहेत. फायदे असे आहेत की आपल्याकडे रोग कमी लागतो, तुतीवर रोग कमी लागतो, आर्द्रता थोडीशी कमी असते त्यामुळं पानावर तुतीचा रोग कमी येतो आणि रेशीम कीटकांना पण रोग कमी लागतो. फक्त स्वच्छतेची जर काळजी घेतली तर जास्ती उत्पन्न निघण्याचे जास्त चान्सेस तिथं आहेत. कीटक संगोपन गृहामधलं तापमान आणि आर्द्रता जर 85% आर्द्रता आणि तापमान 24 ते 28 डिग्री सेंटीग्रेड या प्रमाणात जर ठेवलं तर निश्चित शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे 80 किलो 90 किलो 100 किलो इव्हन त्याच्यापेक्षा जास्त पण उत्पादन 100 अंडीपुंजाला करणारे शेतकरी आहेत. बरं, क्विंटलला साधारणपणे काय दर मिळू शकतो? महाराष्ट्रामध्ये हमी भाव दिलेला आहे शासनाने आणि 17,800 प्रति क्विंटल प्रमाणे शासन खरेदी करतं. 23 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये कोष खरेदी होते आणि त्याप्रमाणे दर दिला जातो आणि 12 महिने ही कोष खरेदी होते. यासाठी सरकारकडनं काही मदत मिळते का? हां, बाल्य रेशीम कीटक संगोपन केंद्र हे जे आहेत, आता सांगितलं की कर्नाटक आंध्र किंवा तमिळनाडूमध्ये चॉकी रेंज सेंटर भरपूर आहेत, प्रायव्हेट पण ते केंद्र सुरू आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2006 मध्ये काही शेतकऱ्यांनी ट्रेंड होऊन आमच्याकडनंच काही शेतकरी परळी जिल्ह्यामध्ये डाबी गावामध्ये त्या शेतकरी सुरू केलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे 4 जिल्ह्यामध्ये आता चॉकी होम सप्लाय करतो आणि वर्षाकाठी तो 15 लाख रुपयापर्यंत उत्पन्न काढतोय आहे. तर अशा प्रकारचे आणखी काही चांगले शेतकरी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक चॉकी सेंटर सुरू होऊ शकतं.
म्हणजे मला हे म्हणायचे की हा एक इंडिपेंडंट किंवा स्वतंत्र उद्योग होऊ शकतो. निश्चितच. आणि तेवढा स्कोप भरपूर आहे, तेवढा स्कोप आहे, पण शासनाने ह्याला मदत करणं गरजेचं आहे. आता जे मदत आहे ती साधारणतः 70,000 रुपये प्रति चॉकी रेंज सेंटरवाल्यांना देतात अप्लायन्सेससाठी. त्यासाठी चॉपिंग मशीन असेल किंवा ह्युमिडिफायर असेल किंवा त्याचं नेट असेल, चॉकी ट्रे असतील, म्हणजे साधन सामग्री त्याची जी आहे. साठी जी मदत केली जाते ती तोकडी आहे. तर ह्याच्यापेक्षा जास्त मदत जर केली तर चॉकी रेंज सेंटर्स आर द फाउंडेशन पिलर्स ऑफ सेरिकल्चर इंडस्ट्री, हे सत्य आहे. बरोबर. ज्या शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांना याचं काही प्रशिक्षण मिळण्याची तरतूद आहे का? मॅडम, ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रशिक्षण CSRTI म्हैसूरलाच होतं. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये संशोधन केंद्र फक्त परभणीलाच आहे, एका विद्यापीठामध्ये. आणि हे 4 कृषी विद्यापीठामधलं संशोधनाचं कोऑर्डिनेशन आमच्याकडे होतं आणि आम्ही प्रत्येक वर्षी त्याचा अहवाल पण सादर करतो. खऱ्या अर्थानं संशोधनाची पण आवश्यकता आहे आणि प्रशिक्षणाची पण आवश्यकता आहे. कारण काही स्किल शिकायचं असेल तर त्याचं थोडं प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि रोजीरोटी जी शेतकऱ्याची आहे तर ह्या उद्योगावर उभा राहू शकते. तर मागच्या शासनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर काही उद्योगांना प्राधान्य दिलं होतं आणि त्याचं तसं 52 उद्योग सुरू होण्यासाठी त्याचं प्रयोजन पण विद्यापीठामध्ये केलं होतं आणि तशी आर्थिक बळ दिलं होतं. पण हळूहळू तसं सुरू होणं गरजेचं आहे. बरोबर. कारण साधारणतः 1997 ला संचालनालय नागपूरला हे सुरू झालेलं आहे, रेशीम संचालनालय. आणि त्याच्या अगोदर खादी ग्रामोद्योगकडे रेशीम उद्योग होता. आणि 1997 नंतरच हा उद्योग भरभराटीस आलेला आहे. तर खऱ्या अर्थाने त्याची स्ट्रेंथनिंग होणं आवश्यक आहे. रेशीम उद्योगामध्ये केवळ वस्त्र किंवा तंतू निर्मितीच नाही तर त्या बरोबरीनं सुद्धा अनेक उत्पादनं आपल्याला मिळवता येऊ शकतात आणि जगभर त्याच्या संदर्भात काम देखील सुरू आहे. तर त्याबद्दल देखील सांगा. नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की रेशीमचा कोणताही पार्ट वाया जात नाही. कल्पवृक्ष का पौधा म्हणून तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटकामध्ये टीव्हीवर पण सिरियल चालू असते. म्हणजे आपल्याकडे तेवढी त्याची जागृती नाहीये. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? रेशीम उद्योग हा असा उद्योग आहे की आता बाकीचे जे पीक पद्धती आहेत, एकच एक पीक पद्धती न घेता 2, 3 किंवा 4 पीक पद्धती एक ठिकाणी करून, जसं आंध्रामध्ये सिल्क आणि मिल्क यांनी क्रांती केलेली आहे आंध्र प्रदेशमध्ये, आणि तसंच महाराष्ट्रामध्ये पण शेतकरी करू शकतात. म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि रेशीम उद्योग, शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा मशरूम प्रोडक्शन, एक 2-3 उद्योगाचा समूह करून किंवा असं शेतकरी करतोच. स्वतःच्या घरी आपण काही गाई म्हशी आपण जसं ठेवतो तसं आणखीन एक रेशीम उद्योग किंवा शेळीपालन असं जर केलं तर निश्चितच शेतकऱ्यावर वाईट अवस्था येणार नाही. आत्महत्या करायची. बरोबर. आणि त्यात तर रेशीम उद्योग हा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा असा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याच्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळण्याची गरज निश्चितच आहे. या संदर्भात जर काही अधिक माहिती हवी असेल तर त्यासाठी कुठे संपर्क साधता येईल? संपर्क जिल्हा रेशीम कार्यालय प्रत्येक जिल्ह्याला आहे. मार्केटसाठी किंवा अंडीपुंजासाठी किंवा लागवडीसाठी तुतीची विद्यापीठामध्ये पण बेन उपलब्ध आहे. आणि काही आम्ही नवीन पण कोरडूसाठी पण जाती आम्ही आता संशोधनामध्ये आहेत. आणखी काही पालिकीटक संगोपनसाठी पण आम्ही काही जाती पाईपलाईनमध्ये आहेत. तर याचं संशोधन चालू आहे आणि शेतकरी आमच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जिल्हा रेशीम कार्यालयाकडे किंवा संचालनालय नागपूर यांच्याकडे पण ते संपर्क साधू शकतात. भविष्यामध्ये काही योजना या संदर्भात आहेत का सरकारच्या, की जास्तीत जास्त रेशीम उत्पादन वाढावं यासाठी सरकारकडनं काही आणखीन योजना होणार आहेत का किंवा आणखीन काही उपक्रम राबवले जाणार आहेत का? हां, तर शासनाचं चॉकी रेअरिंग सेंटरमध्येच चालू आहे. आता मराठवाड्यामध्ये जिल्हा औरंगाबाद ठिकाणी उपसंचालक जे आहेत श्री हाके म्हणून आहेत, तर ते खूप चांगलं काम करत आहेत. आणि त्यांनी 25 मराठवाड्यामध्ये जवळजवळ 25 मायक्रो चॉकी म्हणून सेंटर सुरू केलेले आहेत आणि ते त्या शेतकऱ्यांना वितरित करतायत आणि ह्याचं हळूहळू करतायत. पण निश्चित शासनानेही ह्याच्याकडं पाठबळ देऊन त्यांना
उभा करणं आवश्यक आहे. एवढी तोकडी मदतीने त्यांचं होणार नाही. बरोबर. आशा करूया की रेशीम उद्योगामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग, वाढता सहभाग बघून या विषयाकडे सुद्धा गांभीर्यानं लक्ष नक्कीच वेधलं जाईल आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र त्यामध्ये सुद्धा अग्रेसर राहील अशी आपण नक्कीच आशा करूया. आणि पुढच्या आपल्या सगळ्या प्रयत्नांसाठी आमच्याकडून शुभेच्छा. आज कार्यक्रमात सहभागी झाला, तितकी छान माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार. धन्यवाद.